प्रोसेस उद्योगांचा खोटेपणा उघड. शिरोळ तालुक्याची 20 वर्ष घोर फसवणूक. धनाजी चुडमुंगे यांचा आरोप. शिरोळ तालुक्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर मोठा खुलासा समोर आला असून सीईटीपी व प्रोसेस उद्योगांकडून पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांची गेली 20 वर्ष घोर फसवणूक करण्यात आल्याचा आरोप प्रदूषण मुक्त समितीचे धनाजी चुडमुंगे यांनी केला. समितीच्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रोसेस उद्योगांकडून प्रक्रिया केलेलं पाणी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी वापरलं जात असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात हे पाणी घेणारे केवळ 4 शेतकरी आढळले. अवघ्या 5 एकर क्षेत्रावर या पाण्याचा वापर होत असल्याचं स्पष्ट झालं. उर्वरित पाणी काळ्या ओढ्यामार्गे थेट पंचगंगा नदीत जात असल्याचं समितीच्या निदर्शनात आल्याचा आरोप चुडमुंगे यांनी केला. भेटीदरम्यान सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक करार खोटे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पाणी घेण्यासाठी पुरेशी शेती उपलब्ध नसल्यानं प्रोसेस उद्योग सुरू ठेवणं शक्य नसल्याचा स्पष्ट अभिप्राय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री अंकुश पाटील यांनी महापौरांना सादर केला असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे प्रोसेस उद्योग अनिश्चित काळासाठी बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली. यावर प्रतिक्रिया देताना धनाजी चुडमुंगे म्हणाले, प्रोसेस उद्योगांनी पंचगंगा काठच्या नागरिकांना गेली 20 वर्ष आरोग्याच्या गंभीर नरकात ढकललं. आता इथून पुढे पंचगंगा नदीत एक थेंबही दूषित पाणी सोडू देणार नाही. या घडामोडीमुळे शिरोळ तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. प्रदूषणाच्या प्रश्नावर आता निर्णायक लढा उभा राहण्याची चिन्ह आहेत.